मागील भागामध्ये आपण बघितलं, सौरभ आत आला तसं अंजूने त्याला लिहून सगळं सांगितलं. नंतर तिने दिनेशराव, अहिल्याबाईंना रुद्रांचा प्लॅन समजावला. आजींना फसवायचं कळाल्यावर त्या तिघींच्याही पोटात गोळा आला होता. पण नंतर रुद्रांश सगळं हँडल करेन म्हणून थोडेसे निर्धास्तही झाले. डॉक्टर परत एकदा अंजूला चेक केल्याचं नाटक करून गेले. हे चौघेही मग घरी जाण्यासाठी निघाले. पुढे काय बोलले डॉक्टर? काळजी करण्यासारखं काही नाही ना? आल्या आल्या महादेवरावांनी विचारलं. अहिल्याबाई त्यांचं टेन्शन हलकं करत म्हणाल्या, नाही दादा, 4-5 दिवसात ठीक होईल बोलले ते. आणि बाळ? आजींनी धडधडत्या हृदयाने विचारलं. आता खरी गंमत होती. दिनेशरावांनी काय उत्तर द्यावं या अतिर्भावाने अहिल्याबाईंकडे पाहिलं. त्यांनीही शेजारीच बसलेल्या अंजूकडे पाहिलं. तशी अंजू त्यांच्या कुशीत शिरली आणि रडत बोलू लागली. माझं बाळ, माझ्यासोबतच का घडलं असं? काय पाप केलं होतं मी आई? त्या दोघांना कळून गेलं किती ड्रामा करते. अहिल्याबाईसुद्धा तिला कुरवाळून भावूक होत म्हणाल्या, सगळं आपल्या हातात नसतं बाळ. नियतीचा खेळ समज. सांभाळ स्वतःला. तू जर अशी तुटलीस तर काय होईल राजा? अरे देवा खंडेराया, का दिवस दाखवला हा? असं कोणत्या पापाची शिक्षा दिलीस तू? माझ्या नशिबी पतवंड सुख आहे की नाही एकदाच सांगून टाक, म्हणजे मी मारायला तरी मोकळी होईल. आजी वर बघून डोळ्याला पदर लावून शोक करत म्हणाल्या. आई काय बोलतेस तू? असं बोलू नकोस प्लीज. आणि रडूही नको. तुला नाही बघवत ग असं. दिनेशराव आजींशेजारी बसत म्हणाले. रडू कसं नको? इतक्या वर्षांनी घरात पाळणा हलणार होता. ती कमला बघ, रोज तिच्या पतवंडाला घेऊन येत असती माझ्या डोक्यावर बसायला. कधी एकदा तिला माझा पंतू दाखवते असं झालंय मला. पण माझं नशीबच फुटकं. 2 नातसुद्धा आल्या पण गोड बातमी मिळेना. आजींचा तक्रारी सूर चालूच होता. सौरभ, महादेवराव आणि दिनेशराव डोक्याला हात लावून बसले होते. अहिल्याबाई ही दडपण आल्यासारखं बघत होत्या आजींकडे. काय करावं बाई यांचं? आता कुठे लग्न झालं माझ्या पोराचं? लागल्या लगेच मागे. निदान बायकोसोबत 1 वर्ष तरी नीट सुखाने जगू द्याव की नाही? काय तर पंतू हवा. बिचारी अपर्णा रोज कशी दिवस काढत असेल काय माहीत तिकडे. तिचा तर दिवसच यांच्या टोमण्यांनी सुरू होत असेल. त्या मनातच नाराज होऊन ओरडत होत्या. आणि अंजू? ती तर भेदरलेल्या नजरेनेच बघत होती. पोटात चांगलाच गोळा आला होता तिच्या. आता कुठे बिचारीचं लग्न झालं होतं आणि यांना लगेच तिच्याकडून गोड बातमी हवी होती. आई, आल्या का तुम्ही? पूर्वी वरून येत विचारलं. सोबत सलोनी पण होतीच. आजीने स्वयंपाक झाल्यानंतर तिला मुद्दामून कपडे धुवायला लावले होते आणि तीही तयार झाली. काय करणार? हार गमवायचा नव्हता ना? अंजू, ठीक आहेस ना? काय बोलले डॉक्टर? पूर्वीने तिच्या शेजारी बसत विचारलं. ताई, अंजू तिला बिलगून ढसाढसा रडू लागली. क्षणभर पूर्वी घाबरली. तिने गोंधळून सौरभ अहिल्याबाईंकडे पाहिलं. रडू नकोस पोरी, काळा दिवस म्हणून सोडून दे. बाईचा जन्मच असा. मी तर तुझ्यापेक्षा लहान होते जेव्हा मी माझं पहिलं मूल गमावलं. आणि अजून ही वेळ गेली नाही. तू तुझ्या तब्येतीला जप. शेवटी तू महत्त्वाची आहेस आमच्यासाठी. बाळ काय केव्हाही येईल. आजी अंजूकडे बघत समजावत म्हणाल्या. सगळ्यांनी धक्का लागल्यासारखं त्यांच्याकडे पाहिलं. त्या मग अहिल्याबाईंकडे बघत म्हणाल्या, हिची काळजी घे महिनाभर. काम बिलकुल करून देऊ नकोस. म्हणजे तब्येतही सुधरेल आणि तिची वटीही भरेल. पूर्वी तिला खोलीत घेऊन जा. आराम करू देत तिला. पूर्वीला आता काय चाललं आहे याचा अंदाज आला. ती लगेच म्हणाली, हो पण तिला जेवण तर करू द्यात ना. मला नाही खायचं. अंजू मुसमुसतच म्हणाली, नाही बाई, थोडंसं खाऊन घे. गोळ्या घे म्हणजे लवकर बरी होशील. स्वतःकडे दुर्लक्ष करू नकोस. आजी अंजूला काळजीने म्हणाल्या. मी एक काम करते. रूममध्येच जेवू घालते हिला. चल, पूर्वी अंजूला पकडत म्हणाली. पूर्वी तिला धरून उठली. अंजू ही गळून पडल्यासारखीच उठली. सगळेजण तिच्या ॲक्टिंगचं कौतुक करत होते मनामध्ये. अंजूने उठल्यावर अहिल्याबाईंकडे बघत भुवई उडवली. त्या नजरेनेच ओके म्हणाल्या. ती मग पूर्वीचा आधार घेत तिच्यासोबत वर गेली. मी वाढू का तुम्हाला सगळ्यांना? सलोनीने थोडंसं एक्सायटेड होत विचारलं. सगळ्यांनी तिच्याकडे थोडंसं चिडून पाहिलं. ती नरमाईने म्हणाली, सॉरी, पण जेवणावर नाराज होऊन काय होणार ना? सगळं जेवण वाया जाईल आणि माझा हार पण, ती मनातच म्हणाली. हो आई, खाऊन घ्या सगळ्यांनी थोडं थोडं. दुःख करण्यात अर्थ नाही. आपली अंजू ठीक आहे यातच सगळं आलं. दिनेशराव आजींना समजावत म्हणाले. हो आई, खाऊन घे चल. सकाळपासून काही खाल्लं नाही आहेस तू.
महादेवराव पण त्यांना म्हणाले. मी ताट वाढते. अहिल्याबाई उठत म्हणाल्या. त्यांनी सलोनीला किचनमध्ये नेलं. त्या दोघींनीही सगळ्यांना वाढलं. आजी व महादेवराव सोडले तर बाकीचे सगळेजण रिलॅक्समध्ये जेवत होते. सलोनी तिच्या धुंदीत होती, तर बाकीचे तिचा आता बिमोड होणार म्हणून खुश होते. इकडे रूममध्ये पूर्वी व अंजू एकत्र जेवत होत्या. बापरे, काय ॲक्टिंग केलीस बाई तू? कॉलेजमध्ये स्टेज ड्रामा करत होतीस की काय? पूर्वीने कौतुकाने बोलून विचारलं. अंजू हसली अन म्हणाली, नाही हो ताई, माझ्या त्या 3 ड्रामा क्वीन्स आहेत ना, शिकले त्यांच्यासोबत राहून राहून. कॉलेजमध्ये कधी ना कधी प्रोफेसरांना असंच पटवायच्या त्या. कधी वडील हॉस्पिटलमध्ये असायचे, कधी आई आजारी असायची, कधी भावाला लागायचं तर कधी आजी आजोबा सिरियस असायचे. डेंजरच आहेत म्हणायच्या त्या. पूर्वी मान हलवून हसत म्हणाली. हो मग? अंजू हसून म्हणाली. पूर्वी मग गंभीर होत म्हणाली, पण काय गं, खरं खरं सांगून टाकायचं ना आजीला? अहो ताई, रुद्रांशने सांगितलं हे करायला ते बोलले. अंजूने त्याने सांगितलेला प्लॅन तिला सांगितला. पूर्वी खुश होऊन म्हणाली, ग्रेट, मग तर बरोबरच आहे म्हणा. सध्या हा ड्रामा गरजेचाच आहे. त्या सलोनीला कामामध्ये गुंतवून ठेवता येईल. तिचं काय होईल ते होईल. मला तर दुसरंच टेन्शन आले. अंजू हैराण होत म्हणाली. कोणतं? पूर्वीने विचारलं. आजींचं. त्यांना बाळ लवकर हवं. ती भलं मोठं टेन्शन आल्यासारखी म्हणाली. द्यायचं मग, पूर्वी आलेलं हसू दाबत म्हणाली. ताई, काय खाऊ आहे का तो लगेच द्यायला? अंजू अवाक होत म्हणाली. तिला भांबवलेलं बघून पूर्वी मोठ्याने हसून म्हणाली, तू का काळजी करतेस? तुझ्या मनाविरुद्ध काहीही घडणार नाही या घरात. तू जेव्हा तयार असशील मनाने तेव्हा प्लॅन कर. आजीचं काय आहे, तिला बाबा समजावतील. पण तरीही त्यांनी नाही ऐकलं तर? अंजूने दडपण आल्यासारखं विचारलं. पूर्वी तिला समजावत म्हणाली, ऐकेल ग, आणि नाही ऐकलं तर नाही ऐकलं. तू आणि रुद्रांश तुमचं लग्न एन्जॉय करा. तुम्ही अजून एकमेकांना नीट वेळ पण देऊ शकला नाही आहात. त्यामुळे बाळाचा विचार हातलांबच ठेव. पुढच्या वर्षी बघता येईल. तुम्ही मस्त हनीमूनला प्लॅन करा आता. यांना वेळ नको का त्यासाठी? अंजू तक्रारीच्या सुरात तोंड वाकड करत म्हणाली. काढायला लाव मग. तुझ्या इच्छेपुढे थोडीच जाणार आहे तो. तू फक्त बोलून बघ. 1 महिन्याची सुट्टी घेईल तो. पूर्वी भोवई उडवत म्हणाली. बापरे, 1 महिना? नको. मला 4-5 दिवस जरी बाहेर घेऊन गेले तरी चालेल. अंजू छातीवर हात ठेवत म्हणाली. पूर्वी तिची अवस्था बघून हसली. तानीच्या आधी तिची ही अवस्था अशीच होती. ती मानेला झटका देत म्हणाली, मी एक काम करते. एकदा का ही बया बाहेर गेली ना की मीच तिकीट बुक करते. तू मला आधी हे सांग, तुला कुठे फिरायला जायला आवडेल? कुठेही चालेल, मला फक्त त्यांच्यासोबत फिरायचं आहे. फक्त ते आणि मी. अंजू सुस्कारा सोडत म्हणाली. ओ हो, फक्त ते आणि मी? पूर्वी चिडवत म्हणाली. तशी अंजू अगदी गोड लाजली. त्या दोघीही मग रुद्रांजूच्या हनीमून डेस्टिनेशनबद्दल बोलत बसल्या. जेवण झालं तशी सलोनी हार मिळेल म्हणून आजीसमोर येऊन उभी राहिली. त्यांनी तिच्याकडे पाहत विचारलं, जेवण कोणी बनवलं होतं? कोणी म्हणजे? मी, ती थोडंसं चाचरत म्हणाली. खरंच? त्यांनी रोखून बघत विचारलं. हो, ती मान हलवत म्हणाली आणि तिने आवंडा गिळत अहिल्याबाईंकडे पाहिले. या बाईंनी आजींना सांगितलं नसेल ना की जेवण बनवण्यात हिनी आणि पूर्वीनी मदत केली मला. मग तर हार गेलाच माझा. अहिल्या, जेवण कोणी बनवलं होतं? आजीने त्यांच्याकडे मोर्चा वळवत विचारलं. त्या सरळ बसत म्हणाल्या, आई, हिनीच बनवलं. मी फक्त बाजूला उभं राहून तिला सांगत होते. अगं किती बाजू घेशील सुनेची? आजी ओरडल्याच आता आणि मग सलोनीकडे बघत म्हणाल्या. माझ्या सुनेच्या हातचा चहा पण ओळखते मी. मग स्वयंपाकाचं तू समजून घे काय ते. पुरण हिनीच बनवलं होतं ना? आणि माझ्या पूर्वीने आमटी बनवली होती. हो, पण मीही केलं ना? सलोनी कसं तरी हसत म्हणाली. मनात झळफळाट होऊ लागला. तिला एवढे ऐकून घ्यायची सवय नव्हती. काय? त्यांनी करड्या सुरात विचारलं. तशी ती नमतं घेत म्हणाली, मी मदत केली त्यांना. अगं, मी तुला जेवण बनवायला सांगितलं होतं. आता एक काम कर, रात्रीचं जेवण तूच बनव. परत? सलोनीने डोळे मोठे करत विचारलं. आधीच हे बनवताना नाकीनऊ आले होते तिच्या. परत? अगं, तू जेवण बनवलंच कुठे? रात्री बनव, तुला जे येतं ते बनव. खाऊ आम्ही. जमतंय ना? आजीने मान हलवत विचारलं. सलोनीला आता हो म्हणण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. हो, जमेल, ती तोंड पाडत म्हणाली.
मनात दात ओठ खाण्याचं काम चालू होतं. दिनेशराव व अहिल्याबाई सलोनीची फजिती बघून मनात खूपच हसत होते. सौरभला पण मज्जा येत होती. सलोनीने त्याच्याकडे पाहिलं आणि रूममध्ये चालण्याचा इशारा केला. ती जाणार तेच आजी बोलल्या, कुठे चाललीस? रूममध्ये. भांडी घासून घे, परत तुला शीण व्हायचा रातच्याला. सलोनीने आता खाऊ की गुळू या नजरेने आजींकडे पाहिलं. या म्हातारीला आता हिसका दाखवला असता माझा, पण हारासाठी गप्प बसावं लागते मला. आजची रात्र झेल बाई सलोनी या म्हातारीला. उद्या सकाळी तशीही जायची अटॅक येऊन. असा विचार करून ती मनातच हसली. करते, ती कंट्रोल करत बोलली आणि पाय आपटतच किचनमध्ये गेली. आजी. सौरभने आजीला आवाज दिला. त्यांनी त्याच्याकडे पाहिलं तर हात वारे करत बोलला, एक नंबर आजी. त्यांनी जागेवरूनच तिला एक फ्लाइंग किस दिला. त्यांनी त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं. त्या बोट दाखवत बोलणार तेच तो उठला आणि पटपट वर पळाला. सगळेजण आता हसायला लागले. अंजू रूममध्ये बसल्या बसल्या पिया, ईशा व मधूसोबत बोलत बसली होती. तिघीही मिळून पियाची छान खेचत होते आज. तीही बिचारी लाजून लाजून लाल लाल झाली होती. तिने तिच्या घरच्यांना लगेच सांगून टाकलं होतं सौरभबद्दल. कारण तिला आता गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड खेळ खेळत बसायचं नव्हतं. तिला लवकरात लवकर मिसेस सौरभ मोहिते व्हायचं होतं. अंजू ते ऐकून खूप खुश झाली. तिने नंतर त्यांना उद्या काय काय करायचं आहे ते समजावलं. त्या तिघीही खूप एक्सायटेड होत्या सलोनीला धडा शिकवण्यासाठी. स्पेशली पिया. तिने तर तिला एक तरी कानाखाली लावेन अशी शपथच घेतली होती. तिच्या सौरभला व अंजूला त्रासच दिला होता ना तिने एवढा. रात्रीची वेळ झाली. रुद्रांश घरी येणार नाही हे आजी सोडल्या तर सगळ्यांना माहीत होतं. सलोनी अचानक बाहेर गेली. कारण तिच्यासाठी हारापेक्षा तिचा प्लॅन महत्त्वाचा होता. शेवटची रात्र होती तिच्यासाठी आज या घरात. त्यामुळे निर्धास्त होती ती. आणि हार जेवण बनवून नाही भेटला तरी तो कसा मिळवायचा हा प्लॅन करून ठेवला होता तिने. आजचं जेवण पूर्वी व अहिल्याबाईंनी बनवलं. आजी रुद्रांशिवाय जेवायला तयार नव्हत्या. शेवटी त्याने फोन करून आजींना समजावलं. तेव्हा कुठे त्या जेवायला तयार झाल्या. सगळेजण बेडवर पडले तरी झोप नव्हती कुणाला. उद्याचा दिवस काय घेऊन येईल याचीच धाकधूक लागून राहिली होती प्रत्येकाला. सगळेजण खंडेरायाचं नाव घेतच झोपी गेले. पण अंजू मात्र जागी होती. ती रुद्रांच्या फोटोकडेच बघत होती. खूप मिस करते मी तुम्हाला. दिवसभर तर दूर असताच आणि आता रात्री पण. बस आजची रात्र. मी तुम्हाला परत असं दूर राहून देणार नाही. मी आधीच सांगून ठेवते. खूप टेन्शन आले हो. उद्या तुम्ही ठरवलं तसंच व्हावं. आज सलोनीने तिचा डाव टाकला असेल. तेवढ्यासाठी तर बाहेर गेली असेल. तुमच्याशी धड बोलताही आलं नाही मला आज. आता उद्या सकाळी तुम्ही म्हणाले तसंच घडलं तर ठीक. नाहीतर. ती भीतीने थोडीशी शहारली. जर सलोनी तयारच झाली नाही तर? तुम्ही तिकडे तिच्या मनसुंब्यावर पाणी फेराल. पण मला जमेल ना सगळं? तिला थोडा जरी डाऊट आला तरी? नाही. मी तुमच्या वरदेव संकट येऊन नाही देणार. काही झालं तरी ती उद्या हरणार. थोडासा त्रास होईल, पण काहीतरी चांगलं करण्यासाठी वाईटातून जावंच लागेल. तुम्ही काळजी घ्यालच. तरी तुम्ही प्लीज लक्ष द्या स्वतःकडे. गुड नाईट. लव्ह यू. कितीतरी वेळ अंजू रुद्रांच्या फोटोकडेच बघत होती. कितीही समजावलं तरी भारी दडपण आलं होतं तिला. एक अनामिक भीती दाटून येत होती मनात. डोळेही ओले झाले होते तिचे. गणरायाला तिने सगळं ठीक करण्याचं साकडं घातलं. एक दीर्घ श्वास घेऊन सोडत तिने डोळे मिटून घेतले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.